मुख्यमंत्री पदावरून 2019 साली महाराष्ट्राच्या राजकारणात महाभारत घडलं। शिवसेना भाजप युती तुटली आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी जन्माला आली। त्याच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून आणखीन वाद झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 8 मंत्री आणि 40 आमदार वेगळे झाले। शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले। आता लोकसभेत धवल यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू झालं। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव दामटलंय। ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा, अन्यथा निवडणूक लढणं कठीण जाईल अशी घोषणा संजय राऊत यांनी करून टाकली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत एका नव्या चर्चेला उधाण आलंय। आघाडीतील अन्य पक्ष या घोषणेला कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्यांपैकी एक आहेत। अनेक मंत्रिपदे त्यांनी भूषवली आहेत। महाविकास आघाडीने एक दिलाने निवडणुका लढाव्यात, मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरू नये। राज्यासमोर सध्या अनेक आव्हानं आहेत। देशावर मोठं कर्ज आहे, त्या विरोधात लढा देणं आवश्यक आहे। सर्वांनी एक दिलाने राज्यात सत्ता आणणं आवश्यक आहे अशी भूमिका त्यांनी नुकतीच मांडली। मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला एक प्रकारे त्यांनी बगल दिली होती। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वजन चांगलंच वाढलंय। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार अशी ज्येष्ठ मंडळी काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत। त्यामुळे काँग्रेस पक्ष संजय राऊत यांच्या मागणीकडे कोणत्या नजरेने पाहतो हे देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। महाविकास आघाडी स्थापन करताना शरद पवार यांचा शब्दच निर्णायक ठरला होता। मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावं चर्चेत असताना त्यांनीच उद्धव ठाकरे यांचं नाव सुचविलं होतं। शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असा शब्द बाळासाहेबांना दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं। तेव्हा शिवसेना हा मोठा पक्ष होता। आता काँग्रेसची ताकद वाढली आहे। महाविकास आघाडीतील काँग्रेस हाच मोठा पक्ष राहिला आहे। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची विधानसभेतील ताकद अजून सिद्ध झाली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा हा भोवरा किती आणि कसा फिरतो ते लवकरच दिसून येणार आहे।